प्लॅटफॉर्म नंबर 8वरनं मेट्रोवरनं बाहेर आलं की बस स्टँड आहे. मित्र प्रतीक ते चालू आहे बस स्टँड तरफ. 700 रुपयाला तिकीट पडले. सही आहे. सीट्स दाखवतो. सेमी स्लीपर AC आहे. असे बॅकपॅक्स आहेत आमच्याकडे. सगळे वेगवेगळे बेज आहेत. 53, 54, 55. माझा 56, 58, 59 कुठे येऊ शकता. आता मी इथेच थांबणार आहे 57, 58ला. लेट सी. अशा बसेस आहेत. बस आली आहे राम दलालची बीरला. सामान ठेवलं आहे जस्ट. प्रतीक एक्साइटेड. सचिन आला आहे सोडायला. सचिन फ्रॉम दिल्ली इज हिअर टू ड्रॉप अस. चले. बस निघाली आहे इथून काश्मीरी गेट ISBT वरून. प्रतीक गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो. हां आहे ना सगळं. तर बसमध्ये सगळं असं पाणी आणि आमचं चांगलं आहे. इकडे स्लॉट्स आहेत असे. इथे वॉमिटिंग बॅग आहे. चार्जिंग स्लॉट आहे त्यामध्ये. मराठीमध्ये काय बोलतेस? मी मराठीतच टाकतो ना. सो क्लीन विंडो आहे. हे दिलं ब्लँकेट दिलं आहे. AC व्हेंट्स आहेत. चालू आहेत दोन्ही. मस्त. 100 ml पाणी बॉटल पण दिली आहे. कोल्ड एकदम मस्त आहे. सध्या हायवेवर आता बस थांबली आहे. ऑलमोस्ट चंदीगड एंटर केलं आहे. 70 माइलस्टोनला. बघूया काय काय खायला. ॲम्बियन्स आहे इकडे. सही आहे. गुड फूड. मेन्यू आहे असा. चाप आणि रुमाली रोटी आणि फ्राईड राईस मागवलं. आल्यावर दाखवतो. चाप मागवले आहेत. रुमाली रोटी आहे. फ्राईड राईस आहे. क्विक डिनर. चालू कर लवकर. इकडे बघून अंदाजा लावूच शकतात जेवण किती छान होतं. आणि भूक पण लागलेली मजबूत. त्यामुळे संपलं आहे सगळं. मस्त होतं. पोचलो आहे. टिबेटियन कॉलनी बस स्टॉप आहे. जस्ट आता बसने उतरवलं आम्हाला. प्रतीक ओकला आहे जस्ट आताच. चाललो इथून हॉस्टेलला. चहा विथ व्ह्यू. डॉगेश. पॅकर्स बीर बस स्टँडच्या एकदम जवळ आहे. चल प्रतीक पुढे पुढे. टिबेटियन मंदिर आहे. मस्त आहे. चल. असा सीन आहे काय मॅड पॅकर्स बीरचा.
काय ब्युटिफुल प्लेस आहे. ठीक आहे, हे पण डॉम्स आहेत, हे पण डॉम्स आहेत. मी या साईडमध्ये थांबलो आहे, दाखवतो तुम्हाला. मॅट पॅकर्स आतमध्ये डॉम्स, वरती पण आहे. मी खालीच ग्राउंड फ्लोअरला घेतलं आहे. हे राईटला रूम्स आहेत, लेफ्टला रूम्स आहेत. ही माझी आहे, दाखवतो. कॉमन वॉशरूम आहे, हा व्ह्यू आहे. ठीक आहे, रूम दाखवतो. रूम असा घुसतोच काय नाही. मिरर आहे, लॉकर आहे, डॉम हा प्रॉपर. माझा बेड आहे, हा प्रतीक इथे. या बेडचे लॉकर्स इथे आहेत आणि स्पेशियस आहे चांगलाच. हो, 2 बॅग्स गेले माझे इझी. आणि रूममधनं हा व्ह्यू आहे सगळं. What else do you need for 350 rupees per day, including taxes? Nice. The flying birds of Beer, paragliding capital of India. Walking the streets of Beer. किती सुंदर मॉनेस्ट्री आहे एक. तशी दिसली रॅन्डम तर आलो आतमध्ये. हां, नाही तेच मॉनेस्ट्रीचंच ते बुद्ध असणार. कॅफेज एवढं आतमध्ये कॉर्नरला. स्काय बघा काय क्लीन आहे, मस्त इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर आता आमचं पॅराग्लायडिंगचा प्लॅन होता आजचा, पण वेदर ठीक नसल्यामुळे मग तिकडे क्लाउडी आहे जिथून चालू होतं. बिलिंगवरून 18 किलोमीटर्स आहे इथून, तर ते नेतात वरती आपल्याला. तर त्यासाठी मग आता काय 3:30 वाजले आहेत, म्हटलं डे वेस्ट नको करूया. तर सनसेट बघायला चाललो. इथे माता माहेश्वरी टेम्पल आहे, तिथून बीरचा पूर्ण 360 व्ह्यू भेटतो. 3 किलोमीटर्स वॉकिंग आहे. ॲक्च्युली सीन असा आहे, फरायला खूप काय काय, पण स्कूटी हवी आहे आपल्याकडे. स्कूटी दोघांना पण चालवता येत नाही आम्हाला. आणि बघू मग तिथून राजगोंडाला जायला, पण राजगोंडाला मला जायचं होतं, पण आता बघू. लोकल ट्रान्सपोर्ट नाही आहे इकडे सध्या, आणि त्यामुळे मग यूज नाही आहे असं काय. कारण 2,500 टॅक्सीचे मतलब नाही. कोण भेटलं हॉस्टेलमध्ये जो पण उद्या जात असेल तर त्याच्यावर जाणं ठीक आहे, नाही तर नाही. तर सध्या मग मंदिराकडे चाललो. असे प्रेयर फ्लॅग्स लागल्यात सगळीकडे. हा प्रतीक. चला पुढचा राऊट आहे हा, फार्म्समधून काव ग्रीजिंग चालू आहे. असा गेट आहे एंट्रीचा. इथना मेन मंदिराचं ते चढण आहे, थोडी हाईक आहे. नाही सर, इथे पण बस आहे शाळेची. नो डाऊट मुलं जातात शाळेची तेव्हा, पण बाहेर काय व्ह्यू आहे. विचार करा, बर्फ पडतोय जर, आणि इकडे असं आपण ह्या मोमेंटला या जागेवर आहे. डॅम. टेम्पल ऑफ फॉरेस्ट.
रूट आहे एकदम. वाव, सनराईज पडत आहेत ग्रासवर. तो भाग बघा, ट्रीज आहेत सगळीकडे. नेचरचा आवाज आहे का. हालात बघा 16 डिग्री टेम्परेचरमध्ये हे झालं आहे. हाईक एवढी स्टीप आहे. 25 मिनिट्सचीच आहे, पण 600 मीटरला 25 मिनिट्स म्हणजे विचार करा त्या हिशोबाने किती स्टीप आहे. फायनली पोचलो आहे मंदिराकडे हाईक संपवून. असा व्ह्यू आहे. तिथे शंकराचं पण मंदिर आहे, तिथे जाऊया नंतर खाली उतरताना. व्ह्यू आहे माता माहेश्वरी मंदिर बीरवरनं. क्लाउड्स बघा किती क्लोज आहेत. पूर्ण सिटी दिसते इथून. वरतून अजून बेटर दिसेल, दाखवीनच. क्लाउड्स दाखवायचे होते. मस्त व्ह्यू. जातोच आहे आपण तिकडे. माता माहेश्वरी. ते शूज आणि काढण्यासाठी ते स्टँड आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. तर असं मंदिर आहे. बाप्पा पण आहे. आणि इथून असं बाहेर पडल्यावर व्ह्यू दाखवतो. क्लाउड्स बघा तिकडे. इथून वरती जायचं. जय श्रीराम. व्ह्यू बघा फक्त. भाई साहब, बोलू शकता का. मंदिराच्या वरती या मंदिरात ना व्ह्यू आहे. काय मजा येत असेल इथे सनराईज सनसेट बघायला. आता तर ढग भरले आहेत त्या साईडला. पण वाव, पूर्ण बीर बिलिंगचा 360 व्ह्यू आहे. काय भारी वाटतंय. काहीच घरांवर ऊन पडलंय, कुठे अंधार आहे. वरती ढग बघा. वाव यार, वर्थ होती हाईक. 25 मिनिटाचीच होती पण सही आहे. मंदिर आहे माता माहेश्वरी. श्वरी मंदिरातनं निघाल्यावर इकडे हे पुराणा शंकर मंदिर आहे. आणि बाबांचं मंदिर नेहमी डोंगरांच्या मध्ये. बाबांना शांती आवडते. जय शंकर. आकाशवाणी होते असं वाटतंय बघा. वाव, हां घाल ना.
माझा मित्र बोललेला खाऊ नको काय. 6 वाजलेत. अंधार बघा मस्त स्लो लाईफ. दोन किलोमीटर आम्हाला राईटला जायचं आता. लँडिंग साईडच्या इथे आम्ही राहतोय बीरला.